काय खायचं आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला. आता आमची पब्लिक मागे उतरते. इथे आईस्क्रीमवाला भैया आला त्याचं भंग्याचं साऊंड एवढं आहे की आपला आवाज येणार नाही. त्याच्यासाठी मी थोडासा लांब आलो. गाडीतून माणसं उतरले. इथं मंदिर आहे, फुल भारी मंदिर आहे, खूप थंडगार आहे. शॉर्ट असं झालं का मी सकाळची व्हिडिओ काढायला विसरलेलो आहे. रात्रीचं पण अधूनमधून व्हिडिओ कट झालेले आहे. बघूया, ते मला चांगलं वाटलं तर आपण मी टाकणार, नाही तर नाही. आता तुम्हाला मंदिर दाखवतो, आमची जेवायची जागा दाखवतो. पाटेज परिवार फुल ऑन फायर आहे. मस्त रात्रीपासून फोटो व्हिडिओ छान टाकत आहे. बरोबर है तेरी नाराजी. अरे बाबली है ना. थोडंसं जेवण झाल्यानंतर पुढे सकाळचं आपलं जेवण झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता. आता आम्ही गाडीत बसणार आहे. आता आम्ही घराची वाट डायरेक्ट पकडणार आहे. आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटू. गाईस, तर आपण फायनली गावात पोहोचलेलो आहे. तर आपण रात्री देव उतरवलेले आहेत. आता आपण डायरेक्ट भेटूया संध्याकाळी रात्री जागरण गोंधळाला. हाय गाईस, तर तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळी संध्याकाळी आता आपण गोंधळाला भेटू. तर आता आमची पब्लिक सगळी मंदिरात आहे. पुढं आपण दाखवतो हळूहळू. पब्लिक काय फुल ऑन फायर आहे. आवाज येते. ब्लॉगर नाचत होता आम्हाला. गाडी 1 मिनिटावर फिरून घे ना. Hello guys, इट्स Adi here. हाय गाईस, तर आता आम्ही आलो आहे गावदेवीच्या दर्शनाला. आता आम्ही तेवढं पंपा उभे आहेत. आम्हाला अख्खा गाव फिरून जायला लागतो. थंडा बिंडा यांचा व्हिडिओ फुल ऑन फायर आहे. डायरेक्ट रात्री भेटू आपण. आता आमची पालखी फिरून झालेली आहे. गावभराने पालखी फिरवली. आता आपण थोड्या वेळात गोंधळाला स्टार्ट करू. आपण भेटू गोंधळाच्या वेळेस डायरेक्ट.
तर काही आपलं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे. आता आपण इथं ब्लॉग एंड करूया. तसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे पुढं पूर्ण ब्लॉग बघा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.